या वैभवराव, बरं आहे, आम्ही निघतो आता. बाबा जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी मला. हो वैभवराव, नको, आता खूप उशीर झालाय आणि मग यांना खूप त्रास होतो. हो नाही, यांना पटत नाही ते. मंदा, आता संधी मिळाल्या माझ्या चुकांचा पाडा वाचू नका. नाही बाबा, आज तसंही तुम्ही फार दमला असणार. आज किती काय काय झालंय. जे उलट मजेत गेलेला आहे दिवस. उद्यापासून माझी नवी नोकरी सुरू होणार. मंदा, मी असं करतो, उद्यापासून मी सकाळी चालायला जातो. मी पण येऊ? कशाला? अगं, या वयात आता नोकरी करायची म्हणजे शरीराने आणि मनाने फिट असायलाच हवं. काय वैभव? नाही बाबा, पण मला काय वाटतं की रोज सकाळी लवकर उठायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी उशिरा घरी यायचं, खाण्यापिण्याचे हाल होणार, हे सगळं म्हणजे झेपणार आहे का या वयात तुम्हाला? हो, का नाही, म्हणजे 2 दिवस लागतील मला सवय व्हायला, पण होईल सवय हळूहळू. आणि म्हणूनच तर आता निघतोय, कारण सकाळी लवकर उठायचंय ना. 9ची शिफ्ट आहे ना? हो ना. तुला कसं कळलं? नाही म्हणजे जनरली 9ची शिफ्ट असते ना, 8-8:30 वाजता बोलवतात. अरे हो, अरे तूही याच क्षेत्रातला, तुला माहिती असायलाच हवं. मग काय माझं डोकं. बर, चला चला, निघूया आता आपण. मला पहाटे उठून चालायला जायचंय. आई आई जाऊ दे ग त्यांना. काका, तुम्ही कुठे पण जा, पण मला सेटवर घेऊन जा एकदा. चला. ते आपल्या ओळखीच्या लोकांना घेऊन जातात ना सेटवर, ते बघायला, म्हणजे आर्टिस्ट लोकांना भेटायला सही घ्यायला, तसं मला पण घेऊन जा. हा म्हणजे काय भाऊजी, तुम्हाला गेल्या टायमाला मी बोललो मला घेऊन चला, तुम्ही काय घेऊनच नाही गेले. काका, पण तुम्ही न्या मला. ते काय आपल्या साहेबांना ते उद्घाटन काय असेल, भीती कापायला, ते सेलिब्रिटी लागतात ना, मग तिथल्या तिथं आपण सेटिंग करून टाकू ना. एक नंबर काढा. एक मिनिट, तू हे असं वागणार असशील ना, तर मी अजिबात तुला सेटवर शूटिंग बघायला नेणार नाही. नाही, पण खरंच या एकदा सेटवर. अरे काय सेट लावलाय भंडारीने. काय वैभवा? हा, एक मिनिट, तू हे असं वागणार असशील ना, तर मी अजिबात तुला सेटवर शूटिंग बघायला नेणार नाही. नाही, पण खरंच या एकदा सेटवर. अरे काय सेट लावलाय भंडारीने. काय वैभवा? हा, आणि उत्तम काम करतात सगळे. हो. आणि त्या लक्ष्मी मॅडमना बघितलं ना की हो, तुम्हाला माझी आठवण येते. तुला सांगतो लक्ष्मीबाई, बस, पुरे झालं आता कौतुक. नाही, उशीर झाला ना तर सकाळी उठवणार नाही तुम्हाला. हो, चला. हे पक्या, मला चावी दे, तू या दोघांना रिक्षाने घेऊन ये. हा, थँक्यू. निघायचं का? हो. चला वैभवराव. चला, मी येतो सोडायला. हो हो. काका, ते रिक्षाने जाताना मला तुम्ही सेटवरचं ते काय सांगा, हा गमती एमती. सगळ्या गमती सांगतो तुझं. चल. हा. आठवण. कसली अरे आठवण. तू मगाशी नाही का? हा, मी तुला काहीतरी सांगणार होतो ना. मार खाशील ना. नाही, सॉरी. हा, मी काय बोलतो, मी ना डझनभर एजंटांशी बोलून ठेवलाय. अरे पण तूच म्हणालास ना एजंट नको म्हणून. हो काय? नाही, ते चुकून बोललो. नाही, ते परगट ते विसरून जा. मी डझनभर एजंटांशी बोलून ठेवलाय. त्यांना बोललो, तुमच्याकडे ज्या काही जागा असतील ना, तुम्ही मला सगळ्या दाखवा. हा, तुला वेळ असेल तर तू चला माझ्या बरोबर. मी एकदाच काही तो डन करून टाकू, कटकट नको. हो बरोबर, मी सांगते तुला. हा, चालेल. काय डन करत होतात? ते काय करताय, म्हणजे काय डन करतो?
मला काय माहित. भाऊजी अहो ते काय झाला माझा एक काम आहे तर त्या कामामध्ये मला ताईची मदत पाहिजे होती असं. तुझं काम? काय भाऊजी मी पण काम करतो. हो. आता बाहेर माझा मित्र भेटला होता, मला तो तेच विचारत होता की काय करतात हे प्रकाशराव. तर म्हटलं इस्टेट एजंट वगैरे आहेत.